गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूजनीय श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांचं स्मरण करून त्याचप्रमाणे अधिदैवत भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आजच्या या आपल्या असणाऱ्या सत्संगाच्या प्रवचनासाठी आपण सुरुवात करीत आहोत. काल आणि परवाच्या दिवसामध्ये 2 दिवसामध्ये आपण कोणत्या पद्धतीने परमेश्वराच्या संबंधी संपर्क ठेवावा, देह म्हणजे काय, देहाची शुद्धी कशी ठेवावी, त्याप्रमाणे काय अन्न घ्यावं, काय अन्न घेऊ नये, या संदर्भात आपण त्याच्याबद्दलचं कथन केलेलं होतं. त्याबद्दलचा विचार केला होता. कारण या सर्व गोष्टी आपल्याला मायेमध्ये अडकून ठेवणाऱ्या आहेत किंवा आपल्या चित्तावरती याचा प्रभाव दिसणारा आहे. त्याचप्रमाणे काल आपण कालच्या विषयामध्ये संसार करत असताना विरक्त भावनेमध्ये किंवा एकमेकाशी सहकार्य ठेवून प्रेमभाव ठेवून कोणत्या पद्धतीने जीवनामध्ये आपलं मार्गक्रमण करावं याबद्दलचा उल्लेख आपण केलेला आहे. आजच्या विभागामध्ये आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी हळूहळू अध्यात्मशास्त्र आणि त्याच्याबद्दलचा हा असणारा विचार आपण या ठिकाणी आजच्या भागापासून सुरुवात करणार आहोत. जेणेकरून या चिंतनामधून जीवाचा उद्धार कोणत्या पद्धतीने होईल याबद्दलचा प्रामुख्याने विचार. सर्वप्रथम आपण जे काही आता स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत त्याच्यामधून आपल्या जीवनाची आपल्याला प्रगती करायची आहे. त्याच्यासाठी म्हणून हा एक विचार मनामध्ये असल्यामुळे आपण अध्यात्म आणि अध्यात्माचा विषय प्रामुख्याच्या माध्यमातून, जसं की अध्यात्म कोणत्या पद्धतीने आपल्या जीवाला साधलं जाईल, सोपी सरळ भाषेने कोणत्या पद्धतीने साधलं जाईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करीत आहोत. आणि त्याच्यामध्ये अध्यात्म म्हणतात म्हणजे काय हो, साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये त्याची अध्यात्माची व्याख्या मी अशी केलेली आहे, जो आधी नाही, जो मधी नाही, असा जो कोण तो म्हणजे मी. म्हणजेच जो ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे, जो आपल्या हृदयामध्ये आहे, जो सत चित आणि आनंद स्वरूप आहे, अशा असणाऱ्या भगवंताला आपल्याला प्राप्त करून घ्यावयाचं आहे. परंतु काल आपण परवामध्ये विवरण केलेलं असल्याप्रमाणे सत्याबद्दल पण सांगताना सत्यरूपाने तो सर्वत्र विद्यमान आहे आणि त्याचप्रमाणे चित रूपाने आणि आनंद रूपाने तो अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. तो त्याचा शोध हा आपल्याला बाह्य रूपामध्ये न घेता अंतस्थ घ्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी म्हणून आपल्या मनाची अवस्था ही सूक्ष्मतेकडे गेली असली पाहिजे. जोपर्यंत आपलं मन सूक्ष्म होत नाही तोपर्यंत त्या भगवंताची आपल्याला कल्पना येत नाही. या सगळ्या गोष्टीच्यासाठी म्हणून आपल्या भारतीय परंपरेमध्ये या सखोल गोष्टीचा विचार केलेला आहे आणि त्याच्यामधूनच सर्वसामान्यांच्यासाठी म्हणून जी 18 पुराणांची निर्मिती व्यासांनी केलेली आहे, त्याचप्रमाणे भगवंताची स्तुती करण्यासाठी आणि भगवंताच्या स्तुतीच्या माध्यमातून सर्व लोकांना तत्वज्ञान म्हणजे काय ते पुराण आणि कथेच्या माध्यमातून व्यासाने महाभारतामध्ये त्याचप्रमाणे जे अत्यंत भगवंताची रसाळ कथा जी दिलेली आहे, जी कथा ज्ञानमय आहे, प्रेममय आहे, त्याचप्रमाणे वैराग्यशील आहे, अशी कथा असणारी म्हणजे भागवताने व्यासाने निर्मित केलेली ती कथा म्हणजे श्रीमद भगवद्गीता होय. या कथेच्या माध्यमातून आपल्या जीवनाकडे आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. यासाठी आपण 7 दिवसाचा अवधी घेतलेला होता. त्यापैकी 2 दिवस या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आजचा हा 3रा असणारा दिवस आहे. तर आपण या कथेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे गीतेच्या माध्यमातून या प्रकाराला कसा उलगडा करता येईल याबद्दलचा आपण प्रयत्न करत आहोत. गीतेमध्ये विषयाचा आपण घेत असताना या ठिकाणी एक विषय गीतेमधला घेतलेला आहे. माणसाने स्वतःचा उद्धार कसा करून घ्यावायचा याबद्दल भगवंताने अर्जुनाला 6व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये काय म्हणतायत, भगवान सांगतायत अर्जुनाला,
उद्धरेत आत्मानं नात्मानं वसादयेत आत्मेव ह्यात्मनो बंधू रात्मेव रिपुरात्मनः। याचा अर्थच असा आहे, स्वतःच्या या संसार सागरातून पार करण्यासाठी उद्धार करून घ्यावायचा आहे, आपली अधोगती करून घ्यावायची नाही। कारण मनुष्य हाच स्वतःचा मित्र आहे, त्याचप्रमाणे मनुष्य हाच स्वतःचा शत्रू आहे। हे आपण त्याचं प्रामुख्याने ही गोष्ट आपण लक्षात घेतलेली आहे। या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीने बदल घेता येईल, ही माया म्हणजे काय, हा प्रपंच म्हणजे काय, दैव म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कृष्ण म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा ओहापोह थोडक्यामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। प्रत्यक्षतः या ठिकाणी याची व्याख्या करायची किंवा कथा सांगायची किंवा ह्याबद्दल मार्गदर्शन करायचं म्हणलं तर अनंत जन्म लागतील, किंवा समजून घ्यायचं म्हणलं तर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान खूप विशाल आहे। त्याच्यामधून आपण थोडासा आपल्याला समजेल असा आपण प्रयत्न करून यातून आपण उत्तम मार्ग निवडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जीवाचा कशा पद्धतीने उद्धार होणार आहे याबद्दलचा प्रयत्न आपण करतो आहोत। जसं की परमेश्वराने सांगितले, उद्धरे दात्मानं नात्मानं वसाधरेत। आता आपण आपल्या जीवनाचा उद्धार करत असताना भारतीय परंपरेमध्ये ज्या रचना करून ठेवलेल्या आहेत त्या रचनेचा आधार हा सर्वस्व ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून आहे, भौतिक सुखासाठी म्हणून। आता आपण ज्या ठिकाणी हे व्हिडिओ पाहतो आहोत किंवा व्हिडिओ करतो आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याशिवाय लाईट, पाणी, संसार, त्याच्यानंतर ऐहिक उपभोग घेण्यासाठी जे काही आहे ते सगळं तात्कालिक सुख त्याच्यापासून प्राप्त होतं। मग शाश्वत सुख प्राप्त कशाने होणार? हे सुख जे आहे हे तात्कालिक म्हणजे क्षणिक सुख आहे। हा प्रपंच देखील क्षणिक आहे, ज्याची निर्मिती म्हणून सांगितली आहे त्याचा विनाशही ठरलेला आहे। मग सत्य म्हणून काय आहे? तो जो सत्य म्हणून आहे तो स्वतः आहोत, तो स्वतःचा परमात्मा म्हणजे आपण त्याचे अंश आहोत। तो कसा? तर उदाहरणार्थ आपण या ठिकाणी असे पाहूया की सागर आहे आणि सागरावरती लाटा निर्माण होत आहे आणि लाटांच्या मधून आपल्याला त्या ठिकाणी एक बिंदू देखील पाण्याचा निर्माण होतोय। म्हणजे काय? बिंदू हा सागरापेक्षा वेगळा झाला काय? नव्हे। तर सागराचाच एक भाग आहे। तद्वत आपण भगवंताचेच एक अंश आहोत, कारण तो व्याप्तून पाणी सर्वत्र आहे। आपण छोट्या प्रमाणे आपल्या देहधरामध्ये तो आपण विद्यमान आहोत। आता इथं त्या ठिकाणी काय केलेलं आहे? परमेश्वराने प्रकृतीचा आधार घेऊन, मायेचा आधार घेऊन, माया वगैरे जो काही शब्द आपण वापरला जातो त्याच्याबद्दल आपण पाहतो आहोत। ती माया म्हणजे ती माया पार करून जाणं अत्यंत दुस्तर आहे। मग त्याच्या संदर्भात देखील भागवतामध्ये किंवा याला सांख्ययोगाच्या माध्यमातून, सांख्ययोग म्हणजे काय की आपली ही प्रकृती, आपण आपलं मन, आपली बुद्धी, आपले इंद्रिय, त्याच्यानंतर असणाऱ्या या सगळ्या गोष्टी कोणत्या पद्धतीने प्राप्त झालेल्या आहेत, कशा पद्धतीने निर्माण झालेल्या आहेत, ह्या मायेचा आधार घेऊन त्या ईश्वराने निर्माण केलेले आहे। मग त्याच्या आधारे आपण आपलं शरीर कशाने बनलं गेलेलं आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। ते शरीर जे बनलं गेलेलं आहे ते पंचमहाभूतात्मक बनलं गेलेलं आहे म्हणतो। मग हे फक्त म्हणतायत की त्याच्याबद्दल ते कशा पद्धतीने होतं ह्याच्याबद्दलचं आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे, कारण आपण वैदिक सनातन धर्माचे पाईक आहोत। मग आपल्याला जर समजा विचारलं कोणी, काय रे बाबा तुला गीता माहिती आहे काय? तर प्रत्येक जीवाला किंवा भारतीय परंपरेमध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवाला गीतेचा अर्थ हा कळाला पाहिजे। गीता ही तत्वज्ञान रूपात उपनिषदांचं ही सार सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये तत्वज्ञानाबद्दल चर्चा केलेली आहे आणि तिथं एकच भगवंताने स्वतःबद्दल मी श्रीकृष्ण म्हणून शब्द वापरलेला नाही आहे। त्या ठिकाणी ते सांगतात ईश्वर म्हणजे तो परमात्मा, भगवान या प्रकारची शब्दाची रचना केलेली आहे आणि त्या ठिकाणी कुठेही त्याने स्वतःच्याबद्दल मोठेपण किंवा स्वतःचं नाव वापरलेलं नाही आहे। आणि त्या ठिकाणी हा ईश्वरच कशा गोष्टी सर्व गोष्टीला कारणीभूत आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी कोणते उपाययोजना ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये ज्ञानयोगही सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये कर्मयोगही सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये योगही सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये पातंजली योगसूत्राच्या माध्यमातून परमेश्वराला कसं प्राप्त करायचं आहे त्याच्याबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये जो उल्लेख केलेला आहे 6व्या स्कंदामध्ये, त्याबद्दल कुंडलिनी शक्ती जागरणाच्या माध्यमातून माणूस
हा कशा पद्धतीने परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो याबद्दलचाही उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्याबरोबर भक्त, हा भक्तीच्या माध्यमातून आपण जर त्या भगवंताला शरण गेलं असताना आपल्या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना ते कसे सुखकर होईल आणि त्या ठिकाणी आपलं जीवन कसं आनंदमयी राहील याच्यासाठी म्हणून रचना आहे. आपण काय आहोत? प्रत्यक्ष कोण आहोत? आपण आनंदाचे स्वरूप आहोत. परंतु आपण विसरलोय का? तर आपण ह्या मायेच्या गुरफटात बसून गेलेलो आहे, गुरफटून गेलेलो आहे. आपण काय म्हणतोय? हे घर म्हणजे माझं आहे, त्याच्यानंतर ही मुलं म्हणजे माझे आहेत, हा प्रपंच म्हणजे माझा आहे, हा देह म्हणजे माझा आहे. अहो, हा देहही तुमचा नाही आहे, हा प्रपंचही तुमचा नाही आहे, ही मुलं बाळही तुमची नाही आहेत. ही वैराग्यशीलताही तुमच्यामध्ये येणं गरजेचे आहे. तुम्ही जीवन जगत असताना आमचे कवीश्वर महाराज म्हणतात अनासक्त भूमिकेमध्ये जीवन जगताना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा मानवाने ठेवली नाही पाहिजे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी देत असताना उदाहरण असं सांगतात ते की आपल्या घरामध्ये राहत असताना कशा पद्धतीने राहावं? तर एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राहतो त्याला त्याच्याशी काही कर्तव्याचं नसते. तुम्ही खायला दिलात, खाणार, नाही खायला दिलं ठीक आहे म्हणणार. अशा पद्धतीने खातो पितो आणि त्याचं काम झालं किंवा त्याचं काय काम संपलं की तो निघून जातो. तद्वत आपण या ठिकाणी परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी पाठवलेले आहे. या ठिकाणी आपली जी कर्तव्य भूमिका आहे या कर्तव्य भूमिकेला अनासक्त भूमिकेतून आपण साक्षी भावाने त्याच्यानंतर हे सर्व जे काय आहे मी त्याचा साक्षी आहे. उदाहरणार्थ आपण साक्षी भाव म्हणजे काय याच्याबद्दलचं आपण या ठिकाणी पाहूया. आता कसं होतं बघा, साक्षी म्हणजे कसं जीवन कसं साक्षी ठेवलं पाहिजे. आता देखील तुम्हाला कर्मयोगाचा सिद्धांत सांगत असताना अशी गोष्ट सांगितली जाते की परमेश्वर हा देखील केवळ त्याचा साक्षी आहे. तो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करता येत नाही. याच्या संदर्भात असणारं भागवतामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. ते उदाहरण म्हणजे असं आहे, ज्यावेळेस आपला अभिमन्यूचा देह पडलेला आहे आणि त्या ठिकाणी सगळे पांडव एकत्र आलेले आहेत, भगवान श्रीकृष्णही उपस्थित आहेत आणि सगळे शोकमग्न झालेले आहेत. आणि शोकमग्न झाले असताना सगळेजण भगवंताला म्हणतात, अरे भगवंता, तू तर सर्व जगाचा पिता आहेस, असं असताना ह्या आमच्या अभिमन्यूला तू का बरं जिवंत करत नाही आहेस? तू जिवंत कर. तर त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, मी ही गोष्ट करू शकत नाही आहे. त्याच्या कर्माच्या सिद्धांताप्रमाणे जे काही घडायचं ते घडलेलं आहे, मी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही आहे. त्यामध्ये तो स्वतः अलिप्त राहतो, त्याचा तो स्वतः घेत नाही आहे. त्याचा अर्थ काय झाला की परमेश्वर या सर्व गोष्टींचा साक्षी आहे. आता आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, प्रपंच करत असताना, नोकरी करत असताना, धंदा उद्योग करत असताना आपण काय करतो? त्याचे ताणतणाव आपल्यावरती घेत असतो. समजा आपली आई काहीतरी बोलली की आपल्याला येतो क्रोध आला की नाही. सगळ्यात गीतेमध्ये सांगितलेलं आहे क्रोध हा अत्यंत हानिकारक आहे. क्रोधापासून काय निर्माण होतं? विवेक हरवून बसतो आणि माणूस विवेक हरवला की वाटेल त्या गोष्टी करू शकतो आणि त्याच्यातूनच मग ह्या नाही त्या गोष्टी निर्माण होतात. त्या जर होता नसेल तर मनावरती षडरिपू म्हणून जे काही सांगितलेले आहे त्या षडरिपूंच्या वरती नियंत्रण करता यायला पाहिजे. ते षडरिपू नियंत्रण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. माणसाला जन्माला घालत असताना परमात्म्याने देखील त्याच्यामध्ये काही बंधनं टाकून घेऊन पाठवलेले आहे. त्याला हा आपला खेळ बघायचा आहे. हा संसार म्हणजे हा एक खेळ आहे त्याच्या दृष्टिकोनातून. आणि आपणही आपल्या जीवनाकडे पाहत असताना, या प्रपंचाकडे पाहत असताना आपणही एक खेळ म्हणून ह्या भूमीकडे पाहायचं आहे. प्रत्यक्ष आपण कोण आहोत याचं विस्मरण चुकूनही होता कामा नये. ह्याचं विस्मरण झालं तर काय होतं? मग खेद होतो, मग दुःख होतं, मग त्याच्यापासून अशांतता प्राप्त निर्माण होते, मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो. या सगळ्या गोष्टी मानवाला बंधनास कारणीभूत ठरतात आणि ह्या मानवास बंधनास कारणीभूत ठरल्या की पुनरपी जननम पुनरपी मरणम ही गोष्ट सारखी होत राहते. मग याच्यातून आपण आता हा मानवी देह प्राप्त झालेला आहे. या मानवी देहामधून प्राप्त झाल्यानंतर आपण काही शिकणार आहोत, सुधारणार आहोत की नाही? मग या गोष्टीचा विचार करण्यासाठी म्हणून आपण हा सत्संग परिवार आपण लाभलेला आहे. या 7 दिवसाच्या सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला पुढं जायचं आहे. परमेश्वर म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे, भक्ती म्हणजे काय समजून घ्यायचं आहे, ज्ञान म्हणजे काय समजून घ्यायचं आहे, वैराग्य म्हणजे काय समजून घ्यायचं आहे, त्याच्याबद्दल मनन करायचं आहे, त्याच्याबद्दल चिंतन करायचं आहे,
त्याच्याबद्दलचा आत्मीय भाव आपल्या मनामध्ये सदैव साठलेला असला पाहिजे. अशा प्रकारचं या सत्संगाच्या माध्यमातून आपण याच्याकडे आपण हळूहळू त्याच्याबद्दल मार्गदर्शन किंवा पुढे पुढे वाटचाल करणार आहोत. आता उदाहरणार्थ तुम्हाला मगाशी बोलताना मी असं एक सांगितलं की साक्षीभाव, हा साक्षीभाव आपल्या जीवनामध्ये ठेवला तर कसं होतं बघा. आपण आपल्या गल्लीमध्ये उभे आहोत, ठीक आहे, किंवा एका चौकामध्ये गेलेलो आहोत आणि दोन जणांच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडण चाललं आहे, हमरीतुमरीवरती भांडण चाललेलं आहे. ते भांडण चाललं असताना आपण एका ठिकाणी कडेला उभं राहतो आणि ती लोकं भांडणं मारामारी आपण पाहत उभं राहतो. त्याचा दोष किंवा त्याचं दुःख किंवा त्याचा त्रास आपल्याला होतो का? होत नाही. आपल्याला त्याचा त्रास होत नाही. भांडण चाललेत, मारामाऱ्या चाललेत, आपण त्याचं पाहतो आणि विसरून जातो किंवा निघून जातो. त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा या पद्धतीने निर्माण व्हायला पाहिजे. ज्याच्यासाठी म्हणून आमचे नारायण काका महाराज एक साधन त्यांनी दिलेलं आहे. त्या साधनाचा उपयोग केला असताना, आपण नामस्मरणांचा उपयोग केला असताना, ईश्वराचं चिंतन केलं असताना, नवविधी भक्तीच्या मार्गाने ईश्वराला प्राप्त केलेलं असताना, तर त्या ठिकाणी आपलं जीवन कसं होतं? सहज साधना चैतन्याची, सहज साधना चैतन्याची, वाहियली पदी नियमाने, पराभक्तीचा दीप लाविला. अशा प्रकारचं आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जे आखून दिलेले मार्ग आहेत, थोड्या मोठ्या साधू संतांनी जे काही मार्ग आखून दिलेले आहेत, त्या मार्गावरून आपण ज्यावेळेस मार्गक्रमण करत राहत असतो तेवढं आपलं जीवन हे कसं धरलं पाहिजे? सुख आणि दुःख हे समेक रूपात झालं पाहिजे आणि आपण आपल्या स्वस्थानी म्हणजे आपल्या आत्म्याच्या ठिकाणी मन हे लागलं पाहिजे. आणि या प्रकारची बुद्धी निर्माण होण्यासाठी आपण अनन्य भावाने त्या भगवंताला सदैव शरण गेलं असलं पाहिजे. तरच हा सगळा जीवनाचा पसारा आपल्याला सहज पार पाडता येतो. आणि नाहीतरी आपण जाणारच आहोत. मग हे जे त्या चंबू गबाळ आपल्याला घेऊन बसलो आहोत ते बांधून ठेवायचं आहे, त्याचं त्याला घेऊन टाकायचं आणि आपण पुढं जायचं आहे. किती सोपं आहे. पण ज्याच्यामध्ये हे सोपं म्हणतो, पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आपलं जीवन तसं जगतो का? आपण नाही जगत. मग ते कसं शिकणार? आता साक्षी भावाच्या हिशोबाने किंवा प्रत्यक्ष घडलेली एक घटना भगवंता म्हणजे पाहिलेली, जो पंडिताचं लक्षण सांगितलं त्याच्या अनुषंगाने एक मी ऐकलेली त्याच्या संदर्भात असणारी आमचे जे सदाशिव शास्त्री पारखी यांनी जी सांगितलेली गोष्ट ती मी ऐकलेली आहे. काही ती सांगण्याचं या ठिकाणी प्रत्यक्ष घडलेली घटना आहे असं ते सांगतात. त्याच्याबद्दल मी आपणास सांगत आहे. झालं असं की काही लोक ही हैदराबाद ठिकाणी गेलेली होती आणि त्यांच्या काही पुढं त्यांना दर्शनासाठी जायचं होतं आणि दर्शनाला जाताना त्यांचे कोण मित्रपरिवार होता आणि त्याचे उत्तम गायक असे असणारे एक वेदशास्त्री संपन्न आणि उत्तम गायक असणारे संगीत विशारद म्हणा किंवा गायक म्हणा असे त्यांचे ते त्या ठिकाणी परिचयाचे होते. आणि ही सगळी मंडळी त्यांच्या घरी भेटायला गेलेली आहे. पाहतात तर काय की समोर असे काही आपल्या अंगणामध्ये बरेचसे लोक एकत्र बसलेले आहेत आणि ते सगळे शांत बसलेले आहेत. आणि ते सद्गृहस्थ त्या ओरीमध्ये शांतपणे बसून राहिलेले होते. ही मंडळी आली बघून ते म्हणतात, त्यांना नमस्कार केला. ते म्हणतात या या बसा बसा म्हणून. अहो आम्ही तुमचं गायन ऐकण्यासाठी तिथे आलेलो आहे. आपण आपल्याला गायन ऐकवा, मग आम्ही आमच्या पुढच्या गावाला आम्ही प्रस्थान करतो आहोत. तर तुम्ही आम्हाला थोडं कृपा करून तुमचं गाणं आम्हाला ऐकवा. तो ते सद्गृहस्थ म्हणाले काही हरकत नाही आहे, ऐकवतो. त्याने सांगितलं आणा रे आतनं. मग पेटी आणली, तबला आणला आणि जे काय आणायचं ते आणलं. त्यांचे साथीदार बसले आणि सुंदररित्या त्यांनी गायन सुरुवात केलेली आहे. आणि ते गायन सुरू झाल्यानंतर गायन संपलेलं आहे, सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे. मग एवढं गायन झाल्यानंतर ते सद्गृहस्थ म्हणतात आणारे म्हणून. आणारे म्हणल्यानंतर मग त्यांचा मुलगा आतल्या खोलीत मेलेल्या अवस्थेमध्ये असतो आणि ती सद्गृहस्थ ही समोरची मंडळी आलेली आहे. ते म्हणता आहेत की आम्हाला गाणं म्हणून दाखवा. त्या ठिकाणी ते सद्गृहस्थ त्यांना गाणं म्हणून दाखवत आहेत आणि त्यांच्यावरती कुठल्याही गोष्टीचा मुलगा गेला आहे किंवा काय झालं आहे ते स्थितप्रज्ञतेचं लक्षण या उदाहरणाच्या माध्यमातून आपण या गोष्टीकडे पाहू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सध्याच्या काळामध्ये असणारी एक प्रकारची प्रचंड काय म्हणतात त्याला स्पर्धा निर्माण झालेली आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये काय आहे की जे त्याच्या शेजारच्या घरामध्ये आहे की माझ्या घरामध्ये असायला पाहिजे. अरे बाबा, तुझ्यापाशी जे दिलेले भगवंताने जे दिलेले आहेत ज्याचा उपयोग करून तुझे जीवन सुखी जगू शकतो.
माणसाला जीवनामध्ये लागतं किती, जेवढं कमीत कमी तुमच्या गरजेपुरतं असतं तितकंच तुमच्यापाशी ठेवावं. अनावश्यक जर समजा वस्तू असले तर त्याच्यापासून एक भीती निर्माण होते, चोराचं भय निर्माण होतं, नातेवाईकांचं भय निर्माण होतं. या गोष्टी करायच्या नसतील तर तुम्ही पैसा कमवा, तुम्ही मोठे व्हा. मोठी व्हा म्हणजे काय, तर पैशाने किंवा ऐहिक भोगाने मोठे होऊ नका. तुम्ही मोठे व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मनाची विशालता, हृदयाची विशालता ही त्या ठिकाणी तुमच्यामध्ये विद्यमान असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी सुखी होऊ शकता, अन्यथा सुखी होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. माणसाने म्हणून जीवनामध्ये लागणाऱ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. हो, आजच्या काळामध्ये गरज आहे. आज समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला वाहनांचा उपयोग करावा लागतो. त्याच्यानंतर आपल्या इमारती मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत, त्या ठिकाणी लिफ्टचा वापर करावा लागतो. पण काही वेळा पायही चालत जावा, काही ठिकाणी आपल्या जवळची कामं असतील त्यावेळेस पायी चालत जावा. अंगामधून मेहनत करा, अंगातून घामाच्या धारा निघू द्या. अंगातून घामाच्या धारा निघाल्या असताना काय होतं, शरीर पवित्र होतं, मनामध्ये असणारे विकार दूर होतात. त्याच्यासाठी म्हणून देखील व्यायाम किंवा शरीराला असणारी ज्याच्याबद्दल आपण वहापोहा हा पहिल्या दिवशी केलेला होता त्याच्या अनुषंगाने ही गोष्ट गरजेची आहे. जेणेकरून आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर जी काही मनाला प्रसन्नता, जी काही मनाला शांतता, जी काही मनाला समाधानता ही परमेश्वरानेच निर्माण करून ठेवलेली आहे. त्याच्या सान्निध्यात आपण जायला पाहिजे आणि त्या सान्निध्याचा उपयोग करून घेऊन आपण त्या ईश्वराच्या पाशी जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता या भागवतामधील या ठिकाणी आपण एक गोष्ट आता थोडीशी हळूहळू मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये या अध्यात्माचा आणि मनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो. कारण शाश्वत धर्म आणि शाश्वत सत्य जरी काही असेल तर ते केवळ म्हणजे भारतखंडामध्ये असणारं पुरातन शास्त्र, वैदिक सनातन धर्म, वैदिक वेद, त्याच्यानंतर उपनिषद आणि त्याच्यानंतर ही असणारी महाभारत. कारण व्यासाने निर्माण केलेलं आहे. त्याच्याबद्दल सांगितलं जातं व्यासांच्याबद्दल असं की व्यासो उच्छिष्ट जगता हा म्हणलेला आहे. सगळं व्यासाने काय जग करून टाकलेलं आहे, उष्ट करून टाकलेलं आहे. मग एवढं सगळं आपल्याला माहिती म्हणल्यानंतर आपण त्याचं काय करणार आहोत, मग ते आपण तेवढाच त्याच्या पायचा तेवढा उपयोग करून घ्यावा आणि जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचं आचरण करावं. आणि जेणेकरून आपला दिवसभराचा कार्यक्रम हा अशा प्रकारे बांधून ठेवला पाहिजे. काम करत असताना गोंदवलेकर महाराज म्हणतात, उठता बसता निसता खाता पिता वगैरे सारखं सदैव श्वासाच्या बरोबरीला काय करायला पाहिजे, नामस्मरण करत असले पाहिजे. ज्यावेळेस आपण ध्यानधारणा करत असतो त्यावेळेस श्वासावरती लक्ष ठेवावं, नामावरती लक्ष ठेवावं आणि या पद्धतीने आपण आपल्या मनाला त्या भगवंताच्या चरणी लावायचा प्रयत्न करूयात. हे सगळे विषय या भागवतामध्ये आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, कथेच्या माध्यमातून ह्या सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. हा आपण 7 दिवसामध्ये हा विषय पूर्ण केलेला आहे पण तो होणार नाही आहे. आता या कथेच्या प्रारंभाच्या अनुषंगाने या भागवताची रचना प्रत्येक ठिकाणी रचनाकार हे ठरलेले आहेत आणि त्याचे रचनाकार बहुतांशी बऱ्यापैकी व्यासमुनी आहे. आणि त्या व्यासमुनींनी जी रचना केलेली आहे त्याच्यामध्ये शौनक आणि सूत आणि महर्षी कथेचा प्रारंभ करत असताना कोणत्याही कथेमध्ये सत्यनारायणची कथा असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची कथा असू द्या, नैमिषारण्य ठरलेलं आहे, सूत ठरलेले आहेत, महर्षी ठरलेले आहेत. यांच्या संवादातून म्हणजे एक प्रकारचा हा एक सत्संगच घडतोय. या सत्संगाच्या माध्यमातूनच हा हळूहळू आपल्या जीवनाची वाटचाल आपल्याला पुढं करायची. जो आपण या ठिकाणी सत्संग करायचा प्रयत्न करतोय, आपल्या बुद्धीला आपल्या विचारांना एक खाद्य देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या खाद्याच्यासाठी म्हणून आपण आता जे काही गूढ रहस्य म्हणून सांगितलेलं आहे, जे ज्ञान म्हणून सांगितलेलं आहे, त्या भागवताचा आधार आपण या ठिकाणी घेतला आहोत. आता या भागवताचे मुख्य जे शुकमुनी आणि सूत यांच्या माध्यमातून करत करत कथा कोणाच्याबद्दल आलेली आहे, ती कथा आहे परीक्षित राजा आणि शुकमुनी यांच्या संदर्भात असेल. या ठिकाणी आपण आता पाहत असताना जो काही विषय सगळ्यात महत्त्वाचा वाटतो ती वैराग्यशीलतेची मूर्ती, अनासक्त भूमिकेमध्ये असलेली मूर्ती, ज्यांनी स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घेतलेले असे असणारे शुकमुनींच्या संदर्भात काही गोष्टींचा कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
त्या प्रकारची भूमिका आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबली पाहिजे, जेणेकरून आपणही त्या मार्गाला प्रवृत्त होऊ. उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी व्यासांनी काय केलं, पाषाणच्या आश्रमामध्ये व्यास मुनी बसलेले होते आणि त्यांनी विचार केला की आता खूप झाला, आता आपण ग्रंथाची रचना करू. मग त्यास भागवताची रचना करायचं त्यांनी मनामध्ये ठरवलेलं. आणि तेवढ्यामध्ये पाहतात तर काय, भगवान श्री गणेशांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भगवंतांना व्यासमुनी म्हणतायत, अहो गणेशजी, मी व्यासाची म्हणजे भागवताची रचना करू इच्छितो आहे, पण लिहिणार कोण? त्या ठिकाणी प्रसन्नतेने श्री गणेश म्हणत आहेत, अहो व्यासमुनी, का बरं काळजी करताय, मी आहे ना, मी तुमच्या लिखाण करीन ग्रंथाचं. ते म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही. मग म्हणाले, गणेशांनी त्या ठिकाणी त्यांना अट टाकली, कोणत्याही परिस्थितीत मी एक क्षणभरही थांबणार नाही, ही अट तुम्हाला मान्य असेल तर मी हे ग्रंथाचं लिखाण करतो. आता गंमत अशी आहे, या सगळ्या गोष्टींचा आधार घेत आपण कथेच्या माध्यमातून ज्या वेळेस सांगायला लागतो, माणसाला कथा आवडतात, माणसाला कथा आवडतात. म्हणून कथेचा आधार घेऊन आपण ह्या जीवनाचा पट जो आहे, अध्यात्माचा जो पट आहे, हा उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग त्या ठिकाणी व्यासांनी सांगितलं की मग अट आहे म्हणले. बरं काय अट आहे म्हणले, मी कोणत्याही परिस्थितीत एक क्षणभर मी गप्प बसणार नाही. व्यास म्हणाले ठीक आहे, माझी परवानगी. फक्त म्हणले की ठीक आहे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेले व्यासांनी गणपतीला. मग व्यास काय करायला की भगवान श्री गणेशाला काही सेकंद किंवा काही मिनिटाचा विचार करण्यासाठी असा एक कूट प्रश्न त्या ठिकाणी टाकत असत. आणि ते कूट प्रश्न टाकल्यानंतर तेवढ्या वेळ अवधीमध्ये व्यास काय करायचे, आपली जी काही कामं करायची ती कामं करून घेऊन येत असत. या पद्धतीने त्या भागवताची रचना भगवान श्री गणेशाच्यापासून केलेली आहे. कोणताही ग्रंथ घ्या, वंदन कोणाला केलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्यांदा वंदन कोणाला केलेलं आहे, गणेशाला केलेलं आहे. त्याच्यानंतर जी देवता आहे ती सरस्वती आहे, ते सरस्वतीला त्याने वंदन केलेलं आहे, सरस्वतींचे देखील आशीर्वाद घेतलेले आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो भागवताची रचना त्यांनी पूर्ण केलेली आहे. पूर्ण केल्यानंतर भागवत म्हणजे कसं आहे, भागवत हे प्रेममय मूर्ती आहे, वैराग्यशीलतेची मूर्ती आहे, ते ज्ञानमय आहे. आणि असा वैराग्यशाली असणारा किंवा जो अनासक्त भूमिकेमध्ये वावरणारा व्यक्तीच या भागवताचं कथन केलं पाहिजे. कारण जर आसक्त असलेला व्यक्ती जर ह्या भागवताचा करत असेल तर तितकंसं त्याचं फळ मिळणार नाही. ह्याच्याबद्दल मग व्यासमुनी विचार करू लागले, अरे आता ह्याच्याबद्दल काय केलं पाहिजे. ते विचार करता करता त्यांच्या लक्षात आलं, या कामासाठी तर भगवान फक्त श्री शंकरच योग्य आहे. मग त्या ठिकाणी भगवान शंकरांना त्यांनी विनंती केलेली आहे, अहो भगवान श्री शंकर, तुम्ही ह्या भागवताची रचना, तुम्ही माझा पुत्र व्हा. काय सांगितलं की तुम्ही माझा मुलगा व्हा, शंकरांना सांगितलं. तर शंकर म्हणाले, अरे मी माझ्या समाधीमध्ये आनंद घेतोय, काय या प्रपंचामध्ये मला घालतोय, या मायेमध्ये मला का घालतो तू, त्यापेक्षा मी माझ्या समाधानामध्ये आहे, मी समाधीमध्ये आहे, मी आनंदात आहे, मला नको ह्या भानगडीत पाडू. मग त्या ठिकाणी म्हणतात, व्यास म्हणतात, अहो भगवान शिव, तुम्ही तुमच्या समाधीमध्ये जो आनंद घेता त्या सामाजिक लोकांना, सर्वसामान्य लोकांना हा आनंद मिळाला नको काय. असं म्हणाल्यानंतर भगवान शिव विचार करतात, हो हेही म्हणणं तितकंच खरं आहे, जो मी आनंद उपभोगतो आहे तो आनंद जो समाधीमधला आहे तोच या भागवताच्या माध्यमातून मिळणारा हा जो आनंद आहे तो सर्व जीवांना का बरं मिळाला नको. असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची अट त्यांनी मान्य केलेली आहे. आणि भगवान शिव हे व्यासांचे पुत्र झालेले आहे. त्याच्याबद्दलची कथा एक अशी आहे, ती कथा म्हणजे वरती हिमालयाच्या ठिकाणी भगवान शिव आणि पार्वती बसलेली आहे. भगवान शिव पार्वतीला खरे भक्त कोण, रामाचे खरा भक्त म्हणा किंवा विष्णूचे किंवा शंकराचे, श्रीकृष्णाचे भक्त कोण, तर शंकर. आणि शंकराचे भक्त कोण, तर प्रभू नारायण किंवा भगवान विष्णू किंवा भगवान शिव, शंकर किंवा रामचंद्र, हे सगळे एकच आहे, त्याच्यामध्ये भिन्नता नाही, फक्त आपल्या दृष्टिकोनातून आहे. प्रत्यक्ष हे सगळं स्वरूप हे एकच आहे. ती शक्ती म्हणून आहे. ती शक्ती कधी नारायण रूपाने प्रगट होती, ती कधी शिवरूपाने प्रगट होती, ती कधी दुर्गा माताप्रमाणे प्रगट होती. या पद्धतीने हे शक्तीचे अनंत असणारे वेगवेगळे रूप आहेत.
ते जो ज्याला जे आवडेल तो त्या रूपामध्ये तिला तो बसतोय. जसा आपला भाव आहे तसा भगवंत आपल्याला दर्शन देत असतो. असो, मग त्या ठिकाणी प्रेममय अंतःकरण आणि वैराग्यशीलतेची मूर्ती म्हटल्यानंतर ह्यांच्याबद्दलची असणारी भागवताची कथा भगवान शिव पार्वतीला सांगतात. आणि पार्वतीला सांगताना सांगतायत, अगं पार्वती, मी तुला कथा सांगतोय भगवान विष्णूंची, भगवान श्रीकृष्णाची, पण तू झोपायचं नाही. तू जर झोपलीस तर झोपू नकोस असं त्या ठिकाणी तिला सांगतात. ती म्हणते ठीक आहे. आणि कथा शंकर त्या प्रसंग चालू आहे, कथा सांगता आहेत. आणि पाहता पाहता त्यावेळेस काही वेळामध्ये पार्वती निद्रित अवस्थेमध्ये गेलेली आहे. आणि या ठिकाणी पोपटाच्या स्वरूपामध्ये शुकमुनी त्या ठिकाणी बसलेले. पोपट म्हणजे शुक त्या झाडावरती बसलेले आहेत. आणि भगवंतांनी काय सांगितलं, शंकराने काय सांगितलं तर पार्वतीला तू ऐकत असताना हो हो म्हणून उत्तर दे, म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी तू भागवत ऐकतेस. कारण शंकराने समाधी अवस्थेमध्ये हे भागवत सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी पार्वतीच्या वतीने त्या पोपटाने ओ ओ असं दिलेलं आहे. आणि कथानकाचा भाग पूर्ण झाल्यानंतर भगवान शिवाने समाधी अवस्था त्यांची भंगल्यानंतर किंवा पूर्ण झाल्यानंतर डोळे उघडून पाहतायत तर पार्वती झोपलेली आहे. त्यांना मोठा प्रश्न पडला, अरे म्हणजे हे मग ओ ओ कोण म्हणत होतं. तर पाहतात तर काय त्या ठिकाणी पोपट बसलेला आहे. आणि त्या पोपटाला बघितल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला मारण्यासाठी निघाले. आणि मारण्यासाठी निघाल्यानंतर ते पोपट उडत गेलं. आणि त्या ठिकाणी आरणी म्हणून जी व्यासांची जी पत्नी आहे ती काही कारणास्तव तोंड आ केली. ते त्या आतमध्ये मुखामध्ये त्या शुकुनी म्हणजे त्या पोपटाने प्रवेश केलेला आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान शिव त्यांच्या रूपामध्ये येऊन त्यांचे पुत्र झालेले आहेत. कारण ते निस्पृह आहे. या शुकांच्या बद्दलची आपण या ठिकाणी आता कथा पाहतो. तर काही दिवसानंतर त्यांचा जन्म झालेला आहे. आणि काही बालावस्था पूर्ण झाल्यानंतर ते वैराग्यशीलतेच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे निर्गुणाची उपासना करण्यासाठी भगवान आपले शुकमुनी अरण्यामध्ये निघालेले आहे. आता अरण्यामध्ये त्यांची जी वृत्ती आहे, त्यांची मनाची भूमिका जी आहे, देहाकडे पाहण्याची भूमिका जी आहे, जे शरीरामधील भेद पाहण्याच्या बद्दलची भूमिका आहे, या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे. कथेच्या भागामध्ये सांगत असताना कदापि कमी जास्त म्हणजे तो विषय कशासाठी निवडलेला आहे आपल्या लक्षात यायला पाहिजे. झालं असं की ज्यावेळेस मग त्यांची अरणी आई माता रडालेली. अगर म्हटलं तू भगवान शुका तू का सोडून चाललेला आहेस. आणि मग आपल्या त्यांच्या पत्नीला सांगतात व्यासमुनी, अगं तो निर्गुणाची उपासना करण्यासाठी, जीवांचा उद्धार करण्यासाठी एक जन्माला आलेला हा बालक आहे. तो जगाला ज्ञान देणार आहे. आपण आपला एक पुत्र ह्या जगासाठी अर्पण करूयात. तू त्याच्याबद्दलचा मोह सोडून दे म्हणतात. अशा प्रकारचा एक कथानकाचा भाग दिलेला आहे. आणि तो तिकडे गेलेले. मग काही वर्षांच्या दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस व्यासाने त्यांचा भागवताची रचना पूर्ण झालेली आहे, मग तिथे विचार केला की आता ह्याच्यासाठी सांगणारा कोण. मग त्यांच्या लक्षात येतं आपला पुत्र जे भगवान शिवाच्या रूपाच्या माध्यमातून आपल्या पुत्रच आपल्या पोटी जन्माला आलेला आहे, त्या पुत्रालाच आपण ही कथा सांगायला पाहिजे. म्हणून ते त्याच्या पाठिंबा लागतात. आणि हे सगळं बघितल्यानंतर तो शुक मुनी काय करतात, तसंच ते दिगंबर अवस्थेमध्ये. आता ही लक्षात घ्या, ही जे काही त्यांचं वर्णन केलेलं आहे हे वर्णन म्हणजे दिगंबर अवस्था, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा लवलेश नसणारा, जो सर्व व्यापक असणारा, जो आकाश हे त्याचं वस्त्र असणारा, भूमी हीच तिची माता असणारा, अशा प्रकारचं जो तिचं रूप आहे असा दिगंबर अवस्थेमध्ये असणारे शुकमुनी त्या ठिकाणून निघालेले घरातून. आणि त्याच्या पाठीमागं व्यासमुनी अरे पुत्रा अरे पुत्रा अरे पुत्रा म्हणून हाक मारत पाहिजे. ज्यावेळेस आता ह्याच्यातली गोष्ट लक्षात घ्या, आपण निसर्गाशी या प्रकारच्या दोन गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. एक ध्रुवाच्या बाबतीत एक आलेली आहे आणि त्याच्यानंतर शुकमुनींच्या बाबतीत एक आलेली आहे. गोपींच्या बाबतीतही आलेली आहे. गोपींच्या देखील तद्रूप पावल्यामुळं निसर्ग असणाऱ्या झाडाझुडपांशी तद्रूप पावल्यामुळं त्यांच्या वतीने गोपिकांच्या वतीने देखील गोपिका देखील वृक्षांशी संवाद केलेले आहेत. मग हे ज्यावेळेस अरण्यातून निघालेले आहे त्यांची जीवाची तन्मयता इतकी तद्रूप झालेली आहे ह्या सृष्टीशी, या ब्रह्मांडाशी. आणि त्यावेळेस शुकमुनींना हाक मारतायत अरे शुक शुक म्हणून. मग त्या शुकमुनीच्या वतीने हे वृक्ष त्यांना ओ म्हणून देत आहेत. आणि
आणि ते सांगतात ओ म्हणून त्यांच्याशी संवाद करतायत। मग अशा प्रकारे ते पुढे गेलेले आहेत। पुढे गेला असताना त्या ठिकाणी काही अप्सरा त्याच्यामध्ये नदीमध्ये स्नान करत आहे। दिगंबर अवस्थेत त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हा भेदच नाही आहे, आत्मतत्वामध्ये पोचलेली व्यक्ती आहे, त्याला कुठला त्याच्यामध्ये भेद माझ्यामध्ये भेद हा प्रकारच नाही आहे ना। अशा अवस्थेमधून ज्यावेळेस शुकमुनी पुढे निघालेले आहेत, ह्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायच्या आहेत। कालांतराने स्त्री ही माता समान आहे, स्त्री ही भगिनी समान आहे, स्त्री ही लक्ष्मीचं रूप आहे, ही भूमिका आपल्या जीवनामध्ये आपण ठेवली पाहिजे। स्त्री म्हणजे एक वासनेचं रूप नाही आहे, तिच्याकडे वासना म्हणून पाहायचं नाही आहे, त्याच्यासाठी ही उदाहरण आहे। ही दिगंबर अवस्था जी सांगितलेली आहे, आई यौवनामध्ये अवस्था प्राप्त झालेली असताना ज्यांचं उत्तम प्रकारचं आरोग्य आहे, धिप्पाड आहे, वर्ण एकदम सावळा आहे, असे उंचे पुरे धिप्पड तेजस्वी असणारे शुकमुनी निघालेले आहेत। आणि त्या ठिकाणी रंभा अप्सरा या स्नान करत आहेत आणि त्या तिथून गेले तिकडं काही त्यांना म्हणजे त्याचं काही त्यांना वाटलं नाही वावगं आणि तिकडे गेलेले आहेत। आणि व्यासमुनी त्यांच्या पाठीमागे निघालेले आहेत, व्यासमुनी त्यांच्या पाठीमागे तिकडे निघालेले आहेत। आणि पाहतात तर काय, त्या स्त्रिया अप्सरा लज्जित झालेल्या आहेत आणि लज्जित होऊन त्यांनी काय केलं, अंगावरती वस्त्र घेतलेलं आहे। वस्त्र घेतल्यानंतर शुकमुनी आपल्या व्यासांना प्रश्न पडला, व्यास त्या अप्सरांना विचारताय, अगं अप्सरांनो, माझा मुलगा ऐन कारुण्यामधला असताना हा पलीकडे नग्नावस्थेमध्ये गेलेला आहे आणि त्याच्याकडे तुम्ही लज्जित झाला नाही किंवा संकुचित दाखवलं नाही, आणि मी जर एवढा दख्खड म्हातारा झाला असताना तुम्ही माझ्यापासून असं का बरं लज्जित झाला? तर त्या ठिकाणी त्या रंभा असं अप्सरा वगैरे सांगतात, अहो व्यासजी, त्याच्या नजरेमध्ये जो दोष नाही आहे तो तुमच्या नजरेमध्ये स्त्री आणि पुरुषाचा भेद आहे, तर त्याच्या नजरेमध्ये नाही आहे, तो ब्रह्मैक झालेला आहे। ब्रह्मैक म्हणजे ब्रह्माशी तद्रूप पावलेला आहे, अशा प्रकारची अवस्था त्याची आहे, तुमची ती अवस्था नाही आहे। अशा प्रकारचं एक दाखला या भागवतामध्ये शुकमुनींच्या संदर्भात असलेल्या विषयाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आलेला आहे। त्याच्या पुढचं शुकमुनींचं असा दुसरी एक गंमत त्या ठिकाणी सांगितली गेली जाते। एकदा काय झालं, नारद मुनी आणि शुकमुनी, आता हे कसं तुमचं आता हे पाहत असताना तत्वज्ञानाच्या विषयाच्या बद्दल चर्चा केली आपण, त्यावेळेस एवढं कॉन्सन्ट्रेशन होतं का? नव्हतं। आता कसं झालंय, कथेच्या माध्यमातून सांगतोय, पण कथेच्या माध्यमातला हेतू लक्षात घेत चला, नुसती कथाच लक्षात ठेवू नका। आता इथं काय झालं पुढच्या कथेमध्ये, आता त्यांनी काय सांगितलंय की ह्या कथेमधून आपण काय घेतो, तिथं पहिला दाखला दिला, पहिल्या कथेचा दाखला दिला, आता दुसरी कथेच्या शुकमुनींच्या अनुषंगाने आपण विचार करतो आहोत। आणि हे ज्ञान कोण देणार आहे? अशी असणारी वैराग्यतेची अनासक्त भूमिका असलेली जी व्यक्ती आहे ती परीक्षित राजाला ज्ञान देणार आहे। उगीच नाही या भागवताची कथेच्या संदर्भात वर्षानुवर्ष हजारो वर्ष परंपरा चालू आहे, कथा कधीही संपलेली नाही आहे, कोण ना कोण सदैव करत राहत आहे। आमचे कवीश्वर महाराज ज्यांनी 1000पेक्षा भागवत सप्ताह केलेले आहेत, आज या ठिकाणी सांगण्याची प्रेरणा, या ठिकाणी बोलण्याची प्रेरणा हा केवळ त्यांचाच आशीर्वाद आहे, आमची पात्रता नाही आहे। या ठिकाणची एक घटना सांगायला काय आपणास हरकत नाही आहे। मी त्यावेळेस एक 2006-07चे मला एक स्वप्न पडलं होतं आणि या स्वप्नामध्ये त्या कृष्णाच्या समोर मी असा चालत होतो, मला एक चक्कर मारायची, इथं राहत असताना मला अशी एक प्रियाची सवय होती आणि तिथं कवीश्वर महाराज बसलेले आहेत। आणि पूर्वीच्या काळामध्ये जे एक ग्रंथ असे आडवे असायचे आणि त्याच्यावरती असं पान पलटायचं, या पद्धती पोथी त्यांच्यापाशी होती। मी इकडं फिरत होतो, मला म्हणले इकडे ये, इकडे ये बोलल्यानंतर हे वाच म्हणून सांगितलं, हे वाच म्हणून सांगितलं, विषय तिथं तो संपला। तेव्हापासून आज आमच्या मनामध्ये हळूहळू करत या भागवताबद्दल, या भगवंताच्या बद्दल, या आमच्या असणाऱ्या सद्गुरूंच्या बद्दल, सर्व माणसांच्या मध्ये असणाऱ्या ईश्वरत्वाच्या भाव निर्माण होण्याच्या संबंधी असणारी भावना ही त्यांच्या कृपेने प्राप्त व्हायला किंवा त्यांच्या कृपाशीर्वादाने हे सर्व काही चाललेलं आहे। ही कृपा आशीर्वाद भले ते स्वप्न असेल तर ते आमचे साक्षात ते तत्व आहे आणि त्याच्याबद्दल असणाऱ्या काही आणखी गोष्टी आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला ओहापोह करता पुढच्या गोष्टीमध्ये कधी ह्याच्याबद्दल सांगेन। आता आपण जी शुकमुनींनी जे सांगितलेलं, शुकमुनींची दुसरी असणारी गोष्टीच्या संदर्भात आपल्याला लक्ष देण्यासारखा जर कोणता विषय असेल तर तो पुढचा विषय आहे। तो विषय असा म्हणजे असा की बुद्धीतला मनातला भेद नाहीसा झाला पाहिजे, ते होणं काय गरजेचं। आपल्या मनामध्ये जोपर्यंत ही माता आहे, ही जोपर्यंत पत्नी आहे, जोपर्यंत ही मुलगी आहे, जोपर्यंत हा माझा भाऊ आहे, हे विषय जोपर्यंत वेगळेपणा आहे
तोपर्यंत आपण आपली बंधनं ही पाळली पाहिजे. आपण गैर राहून चालत नसतं, आपण बंधनात ठेवलं पाहिजे. हे आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाचं शास्त्र शिकवतं. स्वैराचार आपल्यामध्ये सांगितलेलं नाही आहे, स्वैराचाराला बंधनं सांगितलेली आहेत. मग बंधन कुठे तोडून उघड पडतात? ज्यावेळेस तुम्ही ब्रह्मैकाला पावलेलं असतात, तुमचे सदचित्त सगळीकडे झालेलं असतं, चित्तच तुमचं सर्वत्र उभरून राहिलेलं असतं. अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या शुकमुनींच्या संदर्भात असणारी कथा आता आहे. एकदा प्रसंग असा निर्माण झाला. आता नारद मुनी देखील ब्रह्मचारी, हे देखील महर्षी, आणि इकडं आपले हे देखील म्हणजे शुकमुनी देखील ब्रह्मचारी आणि ज्ञानी. नारदांच्या बद्दल हे कोण आहेत? महर्षी आहेत आणि भक्त आहेत. हे कोण आहेत? ज्ञानी आहेत आणि ब्रह्मचारी. मग अशा लोकांची परीक्षा करायची ठरली. मग एकदा काय झालं, ते जनक राजांच्याकडे गेलेले. जनक राजांच्या बाबतीत देखील हा विषय खूप गहन आहे. जनक राजांच्याबद्दल देखील आपण अभ्यास करण्यासारखा आहे. त्या भूमिका आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात करायला लागलो तर आपल्याला आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीने निर्माण व्हायला लागेल आणि आपलं जीवन आनंदी आणि सुखी कसं होईल ह्या कथा आपल्याला याच्यातून सांगतात आणि दर्शवतात. मग ज्यावेळेस जनकराजांच्याकडे गेले आणि दोघांच्या बद्दलचा निर्णय करायचं ठरलं, पण ते निर्णय करू शकले नाही. मग त्या ठिकाणी त्यांची एक पत्नी, तिचं नाव सुनयनी म्हणून काहीतरी आहे, व्यासांची जनकराजाची पत्नी, ती म्हणली मी ह्यांची परीक्षा घेते. तरी म्हणले, त्यांना सांगितलं दोघांना, नारदाला आणि शुकमुनीला सांगितलं तुम्ही थोडं थांबा. दोघं थांबले. मग त्या शेवटीने काय केलं, एक सुंदरसा असा असणारा पाळणा निर्माण केला, म्हणजे पाळण्यावरती, आणि ते पाळण्याच्या मध्ये बसले आणि त्यांना दोघांना सांगितलं बसा. बसा म्हणल्यानंतर डावीकडे नारद बसले, उजवीकडं शुकमुनी बसले. पण नारदाने बसत असताना सावध भूमिका बाळगली. आपला स्पर्श त्या मातेला न होईल अशी भूमिकेची दक्षता त्यांनी घेतली. शुकमुनींच्या लक्षात आले, त्याने सहज आपले चित्तून म्हणजे स्पर्श होऊन बसले. याच्यातून त्यांनी सिद्ध काय केलं, त्याच्या जनकराजांच्या पत्नीने सांगितलं, जनकराजाच्या पत्नीने सांगितलं की ब्रह्म किंवा जो ज्या पदाला ब्रह्म म्हणजे ब्रह्मैकाशी एकरूप झालेलं कोण असेल तर शुकमुनी आहे आणि ह्यांची थोडी हे नाही. अशा संदर्भाची एक कथा त्या ठिकाणी येत आहे. त्याच्यानंतरच्या कथेच्या माध्यमातून या सगळ्याचा असणारा हा उहापोह, आता असणारा कालाचा अवधी आणि वेळेचं बंधन या गोष्टी लक्षात घेत असताना आज शुकमुनीच्या या कथेच्यापर्यंत आपण थांबतो आहोत. या कथेच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे. आपलं जीवन कसं सुखकारक आहे त्याच्याकडे त्रयस्थ भूमिका ही पाहण्याची निर्माण झाली पाहिजे. सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमभाव राहिला गेला पाहिजे, कुणाच्याबद्दल द्वेष नको. त्याच्यानंतर ही जे काही आपण माझं 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 करतो आहोत ते असणारी जी प्रॉपर्टी आहे, जे शेतं आहे, जे आपली घरं आहेत, जो आपला पैसा आहे, आपण याचे फक्त या ठिकाणी रक्षक म्हणून आलेलो आहोत. प्रत्यक्ष हे कुणाचं आहे? त्या ईश्वराचं आहे. सगळं जे काय आहे ते ईश्वराचं, आपलं काही नाही आहे. त्यांनी आपल्याला इथं पाठवलेलं आहे. आपण बघायचं, उत्तमरित्या आनंद घ्यायचा. आपण मनाशी संकल्प करायचा, प्रत्येक क्षण मी आनंदात जगेन, प्रत्येक क्षण मी आनंदात जगेन. कारण सच्चिदानंद, मी कुणाचं रूप आहे? मी त्या भगवंताचं दास आहे, मी भगवंताचं रूप आहे, मी स्वस्वरूप आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. अशा असणाऱ्या भूमिकेमध्ये आपण आपलं जीवन काढत असतो. सकाळी उठल्यानंतर मनाला ही पूर्णतः कल्पना द्यायची, सूचना करायची, वारंवार त्या परमेश्वराला प्रार्थना करायची, भगवंता माझ्यावरती लक्ष ठेव. अरे जीवन कसं सुखकारक होतं बघा. काय म्हणून ताणतणाव घ्यायचे? ताणतणाव निर्माण न होण्यासाठी म्हणून हे सगळ्या गोष्टी. मन प्रसन्न करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण म्हणून सांगितले. जे मन मोक्षालाही कारणीभूत आहे, जे मन बंधनालाही कारण आहे. हे नुसतं मनच नाही आहे, त्याच्याबरोबर एकीला आनंद जन्माचे असणारे संस्कार आपल्या जीवावरती झालेले आहेत. हे संस्कार जोपर्यंत आपल्या जीवावर झालेले दूर होत नाही, आपण वैराग्याच्या भूमिकेमध्ये किंवा अनासक्त भूमिकेमध्ये जोपर्यंत प्राप्त होत नाही,
तोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम हे घडत राहणार. हे घडायचं सांभाळायचं असेल तर आपला सद्भाव त्या भगवंताच्या चरणी ठेवावा, आपलं मन त्या भगवंताच्या चरणी ठेवावं. बाबा रे करशील तुझ्या 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 इच्छेमध्ये आमची इच्छा पाहण्याचा दृष्टिकोनामधील बदल घडवावा आणि आपलं जीवन सुखमय आणि आनंदमय व्हावं अशी त्या आपण प्रभूच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि अशा प्रकारचा हा सत्संग आपण या ठिकाणी करत जाऊयात. अशाच प्रकारे मी सर्व लोकांना या ठिकाणी विनंती करतो आहे की आपण रोज याच पद्धतीने याच संख्येने या ठिकाणी उपस्थित असावं, सर्वांनी मिळून या सत्संगाचा फायदा घ्यावा. आणि ह्याच्यामधून आम्हालाही काही सांगायचं असेल तर तुम्हीही सांगू शकता. असं नव्हे की आम्ही काही परिपूर्ण आहोत. आपण या संवादाच्या माध्यमातून, आपण देवाणघेवाणाच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या जीवांचा उद्धार करूयात आणि आपण जे हे घेतलेलं ज्ञान आहे हे आपल्या घरामध्ये पेरूयात. हे आपल्या ज्ञान हे आपल्या घरामध्ये असणाऱ्या नवीन पिढीला, जे आज काळ बदलतो आहे, ते काळाच्या सगळ्या भौतिक सुखाच्या पाठिंबा लागलेला आहे, अशा भौतिक सुखाच्या लागलेल्या मार्गामध्ये देखील ह्या परमेश्वराचा अंकुर फुलवण्याचा प्रयत्न आपल्या पिढीमध्ये, आपल्या पत्नीमध्ये, आपल्या मुलामध्ये, आपल्या बाळामध्ये, आपल्या नातेवाईकांच्या मध्ये, आपल्यामध्ये हा पेरण्याचा आपण एक प्रयत्न करूयात. आणि अशा प्रकारचं हा सत्संग आपण नियमितपणे करत जाऊयात. अशा किंवा 7 दिवसापर्यंत करण्याचा संकल्प केलेला आहे. याच्यापुढे देखील एक मनामध्ये कल्पना आहे. आज या माध्यमातून काही आपण गोष्टी छोट्या छोट्या ज्या असतात त्या माध्यमातून रोज मी चातुर्मासामध्ये नियम करायचा प्रयत्न केला होता. अधिक मासामध्ये काही ना काही भागवताच्या संदर्भात आपण विषयाची मांडणी करावी, पण दुर्दैवाने तो योग आला नाही. तो आता मी म्हणलं त्यावेळेस नाही जमलं, कारण आपणही प्रापंचिक आहोत, काही जबाबदारी आमच्यावरती आहे, आम्हालाही ते करणं भाग आहे. पण त्याच्यात देखील आमची मनाची भूमिका जी अंतस्थ जी आहे ते परमेश्वराच्या चरणी लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहोत. त्या परमेश्वराला देखील माझी विनंती आहे, बाबा रे माझं मन सदैव तुझ्या चरणाशी, आम्हाला भरकट देऊ नको, आमच्यातनं पापबुद्धी आम्हाला देऊ नको, आम्हाला सतोषशील, आमच्यातून वैराग्याची भूमिका निर्माण कर. भगवंताने आमच्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अनासक्त भूमिका आमची मध्ये राहू दे, सर्वात्रामध्ये प्रेमभाव निर्माण होऊ दे, ही आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो आहोत. आणि ह्याच प्रकारचा सत्संग घडून माझ्या जीवनामध्ये आमच्या कवीश्वर महाराजांच्या अनुषंगाने, काका महाराजांच्या अनुषंगाने जे दिलेलं साधन आहे त्या साधनेचा प्रचार आणि प्रसार करण्याची बुद्धी आम्हाला देवो, ही शक्ती आम्हाला प्रदान करो, अशी तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आहोत. आणि तुझंच गीत तुझ्यासाठी गाऊन या विषयाची सांगता आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आता या ठिकाणी जे श्रीमद वल्लभाचार्य यांनी जे लिहिले मधुराष्टकम, हे अत्यंत मनाला ऐकायला बरं वाटतं, तेवढं सांगून या गोष्टीची आपण सांगता करणार आहोत. अधुरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं चलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमतं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भक्तं भुक्तं मधुरं सुक्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं वसितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः हरे नमः.